आम जनता की जेब पर एक बार फिर कैंची चल गई। केंद्र सरकार द्वारा पिछले केवल 10 दिनों में पेट्रोल और डीजल के दामों में चौथी बार बढ़ोतरी की जाने से पहले से ही महंगाई से परेशान लोगों को एक और बड़ा झटका दिया, जिससे नागरिकों में भारी आक्रोश का माहौल है। इस लगातार बढ़ती महंगाई से आम लोगों की आर्थिक स्थिति और भी बिगड़ गई और रोजमर्रा की जरूरत की चीजें और महंगी होती जा रही है। जनता की इन्हीं नाराज भावना को केंद्र सरकार तक पहुंचाने के लिए पुणे में कांग्रेस पार्टी ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। पुणे जिला कलेक्टर कार्यालय के बाहर कांग्रेस कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ तीव्र प्रदर्शन किया और केंद्र सरकार का निषेध, पेट्रोल डीजल मूल्य वृद्धि पीछे लो, महंगाई कम करो नहीं तो कुर्सी छोड़ो जैसे नारे लगाकर अपना आक्रोश व्यक्त किया। आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन घेण्यात आलेलं आहे। मागच्या 10 दिवसांमध्ये तब्बल चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे आणि दरवाढ एकूणच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडणारं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी मात्र सगळीकडे परदेश वाऱ्या करतायत। पहिल्या या ठिकाणी त्या ठिकाणी परकीय चलन या ठिकाणी खर्ची घालतायत। पण या देशामध्ये आज नुसतं देशातच नाही तर महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की विदर्भात मराठवाड्यामध्ये डिझेल सुद्धा मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे या सगळ्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाकडून आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदी सरकारचा आणि फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त करतो की दरवाढ रद्द झाली नाही तर काँग्रेस पक्ष नुसतं शहरात नाही तर विधानसभेच्या स्तरावर प्रभागांमधून गल्लोगल्ली या ठिकाणी आंदोलन करेल आणि त्याच त्या आंदोलनामध्ये नुसते कार्यकर्ते नसतील तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा असतील, हा इशारा या निमित्ताने देऊ इच्छितो। आज आम्ही या आंदोलनामध्ये गाढवा आणली, कारण की पूर्वी गाढवांवर व्यापार व्हायचा, गाड्या परवडत नसायच्या। आता तीच परिस्थिती नरेंद्र मोदींमुळे आलेली। आज इथं प्रवासासाठी आम्ही घोडागाडी आणली, बैलगाडी आणली आणि घोडा सुद्धा आणला। त्यामागचं कारण असं आहे की पेट्रोल डिझेल एक तर मिळत नाही आणि मिळालं तर ते परवडत नाही आणि परवडत नसल्यामुळे नागरिकांवर आता एकच नाही काही ठिकाणी पर्याय राहील, पुन्हा या ठिकाणी घोडागाडीने किंवा बैलगाडीने प्रवास करा किंवा घोड्यावर प्रवास करा आणि पुढच्या काळात तुमचा व्यापार, ज्या व्यापाऱ्यांनी लोकांनी भरभरून मतदान केलं नरेंद्र मोदींना, कमळाला मतदान केलं, त्यांना पुन्हा हा संदेश आहे की या ठिकाणी या देशात डिझेल पेट्रोल तर मिळणार नाहीच, त्यामुळे पूर्वीसारखा गाडवांवरच व्यापार करा। एखादं मटेरियल दुसऱ्या ठिकाणी जायला 2-2 महिने लागले तरी चालेल, पण नरेंद्र मोदींचा जय जयकार करा, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की नरेंद्र मोदींचा उच्चार केला की आपल्याला अशा प्रकारची अच्छे दिवस म्हणजे गाडवाचे, घोड्याचे आणि बैलाचे दिवस नक्की येतात। यापुढे तुम्ही जर म्हटलं नक्की असता की आम्ही सोबत आंदोलन पुन्हा करू, मात्र जर आता पाहिलं तर शहरात आज रात्री मध्यरात्रीपासून जमावबंदीच्या लागून हे बघा, नीट मध्ये घोटाळा झाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जातोय। नका या ठिकाणी आज पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून देशभरात कानाकोपऱ्यामध्ये जे आंदोलन होत आहेत त्याचा या ठिकाणी सगळीकडे गल्लोगल्ली प्रसार होतोय आणि या सगळ्या गोष्टीला घाबरून आज फडणवीसांनी या ठिकाणी हुकुमशाहीने, हिटलरशाहीने एक आदेश दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आज रात्रीपासून कुठे आंदोलन करता येणार नाही। पण मी या ठिकाणी क्लिअर सांगतो, आमचे ज्येष्ठ नेते मोहनदादा आहेत, आमचे दीप्तीताई चौधरी आहेत, आमचे चंद्रशेठजी कदम आहेत, आम्ही क्लिअर सांगतो इथून पुढच्या काळात कुठेही काही चुकीचं होत असेल तर काँग्रेस पक्ष आंदोलन करेल। काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय, त्यास लाखो लोकांना नका स्वातंत्र्यवीरांना तुरुंगात टाकण्यात आलं। आम्ही असल्या गुन्ह्यांना खर्चाला घाबरत आहे, जो होगा देखा जाएगा।